आता हा मेकअप कसा केला, ह्याच्यावरती कॉन्टोरिंग कसं केलंय, नोज वरती कॉन्टोरिंग कसं केलंय, हा प्रॉपर मेकअप कसा केलाय, याचा एक वेगळा व्हिडिओ ऑलरेडी माझ्या चॅनलवरती आहे. पण नोज कॉन्टोरिंग कसं केलंय ह्याचा एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी आज घेऊन आली आहे. कसं हे प्रॉपर मी तुम्हाला सांगणार आहे. आता नोज कॉन्टोरिंग जे आहे, नाक जे असतं आपलं ते खूप मोठं थबड असतं काय काय लोकांचं, जसं की माझं आहे स्वतःच. आता त्या टायमिंगला मी कसं नोज कॉन्टोरिंग करते मी ते तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिलं म्हणजे नोज कॉन्टोरिंगसाठी जे उपयोगी असतं ते म्हणजे क्रीम किंवा तुमचा एखादा पावडर. आता मी तुम्हाला सजेस्ट करेन क्रीम लावायची. क्रीम कधी लावायची तर आपल्या फाउंडेशनच्या आधी, आणि पावडर कधी लावायची तर फाउंडेशनच्या नंतर. आता क्रीम लावली तरी तुम्ही फाउंडेशनच्या नंतर तुमच्या पावडरने सेट करून घ्यायचं. अशा प्रकारे तुम्ही कॉन्टोर केलं तर छान होऊ शकतं. तर कॉन्टोर कसा करायचा, कुठे करायचा, तर ह्या ब्रोबनच्या इथून तुम्हाला सुरुवात करायची, अशा प्रकारे इथपर्यंत. ओके, सो असं करायचं आहे. तुम्ही इथून सुरुवात करून ते तुम्हाला असं 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 इथे यायचंय. इथे मी इमेज इन्सर्ट करेन, तुम्हाला समजून जाईल की तुम्हाला कसं कॉन्टोर करायचंय. असं तुम्ही नोज कॉन्टोर केलं तर तुम्हाला एकदम सोपं होऊन जाणार. काहीही अवघड नाहीये. तुम्हाला समजलं असेल, मी प्रॉपर एक व्हिडिओ इथे अपलोड करते, त्याच्यावरून तुम्हाला समजलं असेल ह्या मेकअप मध्ये मी कसं कॉन्टोर केलं हे तुम्हाला दाखवते, जेणेकरून तुम्हाला समजेल प्रॉपरपणे की आपण नोज कॉन्टोर कसं करू शकतो. ब्लू हेव्हनचा ट्रिओ आहे, त्याच्यामध्ये आहे आपला कॉन्टोर आणि आपलं ब्लश. सो जे की आपलं क्रीम आहे. सो ते वापरून आपण पहिलं आधी कॉन्टोर करणार आहोत आणि नंतर आपण घेणार आहोत आपला ब्लश कडे. सो कॉन्टोर कुठे करायचं असतं तर इथे करायचं असतं, इथून इथपर्यंत बस. ओके, आता हे क्रीम असल्यामुळे ते तुम्हाला पावडरच्या आधी लावून घ्यायचे. आता ह्याला ब्लेंड करायचं छानपैकी. आणि कुठे करायचंय कॉन्टोर तर नाकाच्या इथे. अशा प्रकारे आता इथे आपण करणार आहोत आपला कॉम्पॅक्ट जे आहे त्याला सेट करणार आहोत. सेटिंगसाठी तुम्ही ब्लू हेव्हनचं कॉम्पॅक्ट पावडर वापरले, बघू शकता. काही जास्त लावायचं नाही, थोडं थोडं लावायचं. सो अशा प्रकारे पावडर आपली लावून झालेली आहे, जी कॉम्पॅक्ट पावडर असते ती. सो त्यानंतर आपण वळतो आपल्या नेक्स्ट स्टेपकडे. ब्लश हायलायटर ऑलरेडी लावलेला आहे, म्हणजे हायलायटर नाही लावले आपण, ब्लश आणि कॉन्टोर केलं, पण तो केलाय आपण क्रीम वाला. पण आता आपण वरती करणार आहोत पावडर वाला. कारण कसं असतं, जे पार्लरवाले असतात ते असंच करतात का, कारण आपला मेकअप अजून लॉंग लास्टिंग टिकून राहावा, ब्लश निघून जाऊ नये ना, म्हणून. सो आता इथे आपण पावडर वाला करणार आहोत. त्यासाठी मी तुम्हाला दाखवलं मगाशीच की हा मी पॅलेट यूज करते. ह्याच्यामध्येच कॉन्टोर आहे, ब्लश आहे आणि हायलायटर आहे. आता आपण याच पॅलेट मधून लावणार आहोत ते म्हणजे आपलं कॉन्टोर. सो पहिलं खरं म्हणजे कॉन्टोर लावायचं असतं, पण मी इथे ब्लश लावून घेतलं कारण ते शार्प येतो, त्याला एकदम छान असं ते शार्प दिसतं ब्लश. ओके,
सो अशा प्रकारे कॉन्टोर देखील करून झालाय. अशा प्रकारे जर तुम्ही कॉन्टोर केलं तर तुमचा जो बेस आहे तो देखील छान होईल. सोबतच तुमचा जो मेकअप लुक आहे तो फ्लॉलेस दिसतो आणि तो खूप लॉंग लास्टिंग टिकून राहतो. कारण काय होतं, कधी कधी जो आपण पावडर कलरचा कॉन्टोर लावतो तो उडून जातो, पण जो क्रीम आतमध्ये लावलेला आहे तो तसा तसा राहतो. त्याच्यामुळे काय करायचं, आपण हे करायला घ्यायचं. थोडासा वेळ जातो पण परफेक्ट जो पार्लरवाले मेकअप करतात तसाच मेकअप निघून येतो. त्यामुळे चुकूनही आपण विसरायचं नाही. आणि नॉर्मल मेकअप करायचा असेल तर नॉर्मली तुम्ही एखादंच कुठलं तरी एखादं लावलं तरी चालेल. पण माझ्या मते जर तुम्हाला पार्लरसारखा एकदम परफेक्ट मेकअप हवा असेल ना तर हे नक्की करून बघा. आणि तुम्ही बघू शकता किती गोड लुक आला आहे निघून. त्यामुळे असा लुक हवा असेल तर हे नक्की करा आणि मला सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. सोबतच जर तुम्ही हे ट्राय केलं ना तर मला नक्की कळवा. आणि अशाच प्रकारचे मी वेगवेगळे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती घेऊन येत असते. सो मित्र आणि मैत्रिणींनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मेक शुअर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा. आणि भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय. आणि हां, कॉमेंट करायला विसरू नका. आणि तुम्हाला कुठलेही व्हिडिओ बघायला आवडेल त्याचे देखील कॉमेंट करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ त्या विषयावरती घेऊन येईन. बाय. लव्ह यू ऑल.